पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी. या ओळीमध्ये सामावलेली आहे विठ्ठल भक्तीची अद्भुत परंपरा. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करतात. ज्येष्ठ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राला आणि विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले वारकरी कधी एकदा पंढरीची वाट धरतो याचीच वाट पाहत असतात. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि भक्तीची एक महत्त्वपूर्ण ओळख आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होतात आणि अखेर विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य होतात. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. असे मानले जाते की आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यावा. पण नेमकी वारी म्हणजे काय आणि तिचं महत्त्व काय? पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची सर्वात मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. यात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाचा नामजप करत पायी चालत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातात. ही सुमारे 700 ते 800 वर्षांहून अधिक जुनी समता आणि भक्तीची संदेश देणारी पदयात्रा आहे. पंढरपूरच्या या वारीतून समतेचा संदेश दिला जातो. या वारीत जात, पात, धर्म किंवा श्रीमंतीचा भेद नसतो. सर्वसामान्य लोक एकत्र येऊन माऊलींचा गजर करतात. या वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. हातात टाळ, मृदुंग, मुखी हरिनाम आणि मनात विठ्ठलाची भक्ती घेऊन ते पंढरीची वाट चालतात. वर्षभरात चैत्र, आषाढी, कार्तिकी, माघी अशा 4 वाऱ्या आहेत. मात्र आषाढी आणि कार्तिकी वारीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात वारी घेऊन येण्याची परंपरा तब्बल 800 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे सांगितले जाते. ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता केवळ विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने हे वारकरी अविरत चालत असतात. वारी दरम्यान अभंग, भजन, कीर्तन, नृत्य आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावतामाळी यांच्या दिंड्या पंढरपुराच्या दिशेने मार्गक्रमण करतात. या दिंड्यांसह विदर्भातून पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांमध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपुरी येथील रुक्मिणी मातेची पालखी ही मानाची पालखी मानली जाते. ही विदर्भातून पंढरपूरकडे निघणारी एकमेव मानाची पालखी असून तिला 431 वर्षाची अखंड परंपरा लाभली आहे. या पालखीनंतर पंढरपूरच्या वारीची सुरुवात होते. संपूर्ण महाराष्ट्रातील दिंड्या वाखरी येथील संत नगरीमध्ये एकत्र येतात. आषाढ शुद्ध दशमीला या सर्व दिंड्यांचा संगम होतो आणि त्यानंतर भक्तांचा महासागर पंढरपूरकडे प्रस्थान करतो. पंढरपूरला पोहोचल्यानंतर वारकरी प्रथम चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि त्यानंतर प्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जातात. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक खास सजवलेल्या रथातून काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. भक्ती, समता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारी पंढरीची वारी ही केवळ एक यात्रा नसून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे.